विठ्ठल मंदिराच्या जतन संवर्धनाचं दुसऱ्या टप्प्यातलं काम सुरू झालंय। विठ्ठल गाभाऱ्याच्या पाठीमागील बाजूचं काम आता सुरू झालेलं आहे, तर विठ्ठल मंदिराचे प्रमुख द्वार असणारं पश्चिम द्वार बंद आहे। विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामामध्ये आता प्रत्यक्ष विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याच्या पाठीमागील बाजूचं काम सुरू करण्यात आलं। विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर असणारी बाजीराव पडसाळी आणि पाठीमागे असणारी रुक्मिणी मंदिर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम जतन आणि संवर्धनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्यात आलं। हेच काम गतिशील पद्धतीनं पुरुषोत्तम अधिक मासाच्या पूर्वी पूर्ण करावं अशी मागणी होती आणि या संवर्धनाच्या कामामुळे सध्या विठ्ठल मंदिराचं प्रमुख द्वार असणारं पश्चिम द्वार हे बंद ठेवण्यात आलं। विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या जतन आणि संवर्धनाच्या दुसऱ्या टप्प्यातला कामाला सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळतं। आपण एकंदरीत बघितलं तो बाजीराव पडसाळे असेल आणि विठ्ठलाच्या पाठीमागच्या बाजूचे जे रुक्मिणी मातेचं मंदिर असेल त्याच्या बाजूचं काम आता जतन आणि संवर्धनाचं काम सध्या सुरू आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर जे संत गतीने सुरुवात होतं काम ते आता त्याला कुठेतरी गती आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। व्यंकटेश मंदिर असेल किंवा महालक्ष्मीचं मंदिर असेल त्याचं जतन आणि संवर्धनाचं काम सध्या सुरू आहे। आणि आपण एकंदरीत पाहिलं तर आता जो विठ्ठलाच्या पाठीमागचा जो गाभार आहे आपण बघू शकता, त्या गाभाऱ्याच्या पाठीमागच्या बाजूचा आता जो रुक्मिणी मातेकडे दर्शनाला जाणारा जो रस्ता आहे, जो मार्ग आहे, तो मार्ग आता बंद करण्यात आलेला आहे। आपण एकंदरीत पाहिलं त्याचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। आणि आपण पाहिलं तर पुढच्याच महिन्यामध्ये अधिक महिना आहे, त्यापूर्वी हे सर्व काम पूर्ण व्हावं आणि जलद गतीनं व्हावं अशी भाविकांमधून मोठी मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण बघितलं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना जो विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन करून आल्यानंतर जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते आता बंद करण्यात आलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आपण पाहिलं तर जतन आणि संवर्धनाच्या कामाला आता कुठेतरी गती आल्यामुळे भाविक भक्तांमध्ये आता अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की आता हे जे काम आहे ते आता लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मागणी आता वारकरी संप्रदायामधून आणि वारकरी भक्तामधून होताना आपल्याला पाहायला मिळते। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।